So the topic is account current. Okay, it's a very technical topic, but at the same time it is very easy. जसं आपलं चालू आहे की एक हेवी टॉपिक घेतला की एक लाईट टॉपिक घेतो, त्याच्यामध्येच आता हा लाईट टॉपिक आहे. लाईट टॉपिक ऍट द सेम टाइम जसं ऍव्हरेज ड्यू डेट मध्ये आपण कसं एक कॅल्क्युलेटर म्हणजे कॅल्क्युलेट केलं, आपण एक मेथड वापरलेला, तसंच आपण इथे पण एक मेथड आहे अकाउंट करंट. अकाउंट करंट बेसिकली म्हणजे करंट अकाउंट. ओके, अकाउंट करंट इज बेसिकली द करंट अकाउंट. जसं बँकेमध्ये आपलं करंट अकाउंट असतं, सो इट्स अ रनिंग अकाउंट. रनिंग अकाउंट म्हणजे काय की कंटिन्युअस आपण ट्रान्झॅक्शन करतोय. ओके, सो तसं आपल्याला बनवायचंय. पण बँकचं आपण करंट अकाउंट बनवूच, ऍट द सेम टाइम जर दोन पार्टीज मध्ये कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन आहेत, म्हणजे एक सेलर आहे एक बायर आहे, एक मॅन्युफॅक्चर आहे आणि त्याच्याकडनं एक बाय करणारा माणूस आहे. सो यांच्यामध्ये कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन थ्रू आउट द इयर ट्रान्झॅक्शन चालू आहेत आणि पेमेंट इन्स्टॉलमेंट मध्ये होत आहे, म्हणजे पूर्ण पेमेंट इमिजिएट होत नाही, हळूहळू पेमेंट होत आहे. तर मग द मॅन्युफॅक्चरर विल मेक अ अकाउंट करंट. सो विल मेंटेन अ अकाउंट करंट फॉर दॅट पर्सन, ज्याच्यामध्ये ऍट अ गिवन डेट म्हणजे ऍट सम स्पेसिफिक पॉइंट इन द इयर और ऍट द एंड ऑफ द इयर किती याचा बॅलन्स ड्यू आहे हे कळतं, आणि त्याच्यावर किती इंटरेस्ट त्याला चार्ज करायचा आहे हेही कळतं. So account current basically is a current account of a person you want to maintain in your books, stating the balance of that person due and the interest you will need to charge on him. Okay. So account current can be both ways also. It can be maintained for a debtor. It can be maintained for a creditor also. डेटरला ऑब्विसली आपण इंटरेस्ट चार्ज करू, क्रेडिटरला इंटरेस्ट क्रेडिट करू. सो आता या चॅप्टर मध्ये आपण काय करणार आहोत, वी आर गोइंग टू मेक अ करंट अकाउंट. करंट अकाउंट विल ऑलवेज बी इन बुक्स ऑफ समवन, म्हणजे माझ्या बुक्स मध्ये तुमचं करंट अकाउंट. ओके, सो तुमच्यातल्या कोणाच्या एकाचं मला करंट अकाउंट बनवायचंय, सो माझ्या बुक्स मध्ये तुमचं करंट अकाउंट. सो फॉर एक्झाम्पल बी इज मेकिंग द करंट अकाउंट फॉर ए, म्हणजे ए त्याचा डेटर आहे, तर इट विल साऊंड लाईक इट विल रिटर्न एज ए इन अकाउंट करंट विथ बी. ए म्हणजे ए चं अकाउंट बनवलंय आपण इन द बुक्स ऑफ बी, सो ए इन अकाउंट करंट विथ बी. दॅट इज हाऊ इट इज रिटन. सो या चॅप्टर मध्ये आपल्याला अकाउंट करंट दॅट इज करंट अकाउंट बनवायचं. बँकचं तर बनवूच आपण एंडला, बँकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बनवूच, पण स्टार्टिंगला आपण नॉर्मल मॅन्युफॅक्चररच्या बुक्स मध्ये बनवू. मॅन्युफॅक्चरर मेकिंग अ करंट अकाउंट ऑफ हिज डेटर हु इज कंटिन्युअसली डुईंग ट्रान्झॅक्शन विथ हिम ड्युरिंग द इयर, ज्याने त्याच्याकडनं कंटिन्युअसली ड्युरिंग द इयर बाय केलंय आणि ही इज पेइंग ऑल्सो इन इन्स्टॉलमेंट्स. मध्ये मध्ये त्याने बिल पण दिलंय, बिल्स रिसिवेबल वगैरे, मध्ये मध्ये थोडा पेमेंट करतोय. सो ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट व्हॉट इज द बॅलन्स ऑफ दॅट पर्सन आणि त्याला किती इंटरेस्ट त्याला लावला पाहिजे, हे सगळं आपण आता बघणार आहोत. इट इज व्हेरी टेक्निकल बट तुम्हाला लगेच समजेल. ओके, सो पहिलं फक्त ऑब्झर्व करायचं, नंतर मग तुम्ही स्वतःच कराल. मी तुम्हाला एक दोन सम दाखवीन, मग तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं जमायला लागेल, पण विल नीड कॅल्क्युलेटर्स विथ दॅट आणि पटापट पटापट करता आलं पाहिजे. सो आजच्या ह्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, एक तर कॅल्सी लागेल, पेन, पेन्सिल आणि स्केल एवढं लागेल. सो अकाउंट करंट मी जे तुम्हाला आता बोललो ते जरा वाचूया इकडे. इंट्रोडक्शन. अँड अकाउंट करंट किंवा इझी लक्षात ठेवायचं करंट अकाउंट. अँड अकाउंट करंट इज अ रनिंग स्टेटमेंट ऑफ ट्रान्झॅक्शन्स between parties for a given period of time. Now time can be a month, it can be 6 months, quarterly, annual, anything. An account current is a running statement of transactions between parties for a given period of time and includes the interest allowed or charged on various items. It takes form of a ledger account. End of the day it's a ledger. आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट किती चार्ज करायचा आहे किंवा क्रेडिट करायचं आहे हे आपल्याला कळतं. Some of the situations where or when account current is prepared are, तो या 4-5 situations मध्ये account current generally बनतं. First, it is prepared when frequent transactions regularly take place between two parties. जेव्हा दोन parties मध्ये continuous transactions आहे, one of the parties will make a current account or account current for that other person. For example, it is prepared by manufacturer who sells goods frequently to a merchant, म्हणजे a trader,
on credit and receives payments from him in installments at different intervals and charges interest on the amount which remains outstanding. So mostly आपण जे sums करणार आहोत, which will be based on this, कि manufacturer is selling goods to a merchant, a trader, on credit, and the trader will be paying in installments over a period of time at different intervals. So at a given date, what is the balance outstanding and what is the interest to be charged to him? कारण तो लगेच पेमेंट नाही करत, इंटरेस्ट एलिमेंट येणार. सो हे जो फर्स्ट पार्ट आहे, दॅट इज the our basis of the sums that we are doing. So आपण ह्या बेसिस वर आज सम्स हे करणार आहोत. सो आपला जो चॅप्टर आहे तो ह्याच्यावर बेस्ड आहे. प्लस a consignee of goods can also prepare an account current if the latter is to settle the account at the end of the consignment and interest is chargeable on outstanding balance. consignee ही बनवू शकतो. consignee म्हणजे जो माहितीच आहे, कन्सायनर नाही, consignee. कारण कन्सायनी पण कंटिन्युअसली ट्रान्झॅक्शन करतो, तर त्याच्या बुक्स मध्ये पण ही कॅन मेक अकाउंट करंट, की किती ड्यू आहेत त्याला कन्सायनर कडनं येणं, हे सगळं आपण करू शकतो. पण आपण ऑलरेडी कन्साइनमेंट अकाउंट केलेलं आहे, त्यामुळे डोंट कन्फ्यूज दिस अँड दॅट, तर ते वेगळं ठेवा. प्लस अकाउंट करंट ऑल्सो इज फ्रिक्वेंटली प्रिपेअर टू सेट आउट द ट्रान्झॅक्शन टेकिंग प्लेस बिटवीन अ बँकर अँड इज कस्टमर. बँक आणि कस्टमर मध्ये पण करंट अकाउंट असतंच. बेसिकली एनी अकाउंट यू मेंटेन विथ अ बँक, मग ते सेव्हिंग असू दे करंट, इट इज लाईक फ्रिक्वेंट ट्रान्झॅक्शन असतात. सो बँक जे तुम्हाला पासबुक देतं, इट इज ऑल्सो लाईक अकाउंट करंट ओनली. एक करंट तुमचं स्टेटमेंट आहे त्यांचं, की त्यांच्या बुक्स मध्ये तुमचं अकाउंट, की व्हॉट इज द पोझिशन, आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला ते इंटरेस्ट क्रेडिट करतात. तुमचा बॅलन्स किती आहे ऍट अ पर्टिक्युलर टाइम, त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट देतात. बिकॉज फॉर अ बँकर यू आर द क्रेडिटर अनलेस यू आर इन ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट असेल तर यू आर द डेटर ऑफ द बँक. इट इज प्रिपेअर्ड वेन 2 or more persons आर इन जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर म्हणजे काय, पार्टनरशिप. जसं टाटा आणि स्टारबक्सचं जॉईंट व्हेंचर चाललंय. सो जॉईंट व्हेंचर म्हणजे काय, 2 parties कम टुगेदर अँड डू अ प्रोजेक्ट टुगेदर. सो इट कॅन बी अ फिल्म प्रोडक्शन ऑल्सो, की 2 प्रोड्युसिंग हाऊसेस आले आणि दे आर मेकिंग अ फिल्म, फिल्म झाली, डिस्पर्स. सो त्यासाठी पण टेम्पररी दे कॅन मेक अ अकाउंट करंट. सो इट्स प्रिपेअर्ड वेन 2 or more persons आर इन जॉईंट व्हेंचर अँड ईच को-व्हेंचर, त्याला एव्हरी पार्टी इज कॉल्ड अ को-व्हेंचरर. ईच को-व्हेंचरर is entitled to interest on their investment. So प्रत्येक जणांनी इन्व्हेस्ट केलेत पैसे, so they will need investment. Yeah, joint venture म्हणजे basically 2 parties coming together for a venture. It can be anything, for a film, it can be for construction of a building, it can be for road, anything. Okay. So दोघे लोक त्यात पैसे इन्व्हेस्ट करतात. आता इंडियामध्ये जेव्हा स्टारबक्स आलं, स्टारबक्स हॅज एंटर्ड जॉईंट व्हेंचर विथ आपलं हे टाटा कन्झ्युमर. That's a joint venture. So that's a separate entity they are treating as. Also, no separate set of books is maintained for it. So ह्याच्यासाठी ते काय सेपरेट सेट बुक्स कधी कधी मेंटेन करत नाहीत. त्यांचे जे गिवन बुक्स आहेत त्याच्यातच ते जॉईंट व्हेंचरचं अकाउंट दाखवतात. सो आता आपल्याला त्याचा काही संबंध नाहीये, जॉईंट व्हेंचर आपल्याला नाहीये. आधीच्या जुन्या फाउंडेशन सिलेबस मध्ये जॉईंट व्हेंचर म्हणून टॉपिक होता, आता नाहीये. सो वी आर कन्सर्न्ड विथ दिस पार्ट, दॅट इज द फर्स्ट पार्ट, जिकडे मॅन्युफॅक्चरर जो आहे, he is continuously selling goods to a trader. Trader is paying to him in installments and at different intervals, and we need the position of that account at the end of some period, and on which what interest we need to charge, that we need to understand and calculate also. So account current has 2 parties. कधी पण 2 पार्टी असणार, एक जो बनवतो आणि त्याच्या बुक मध्ये कोणाचं अकाउंट त्याने बनवलंय ते. So an account current has 2 parties, one who renders the account, that is who is making the account, and the other to whom the account is rendered, आणि ज्याला ते अकाउंट काढून देण्यात दिले, स्टेटमेंट काढून दिले. This is indicated in the heading of the account current. हेडिंग मध्येच ते कळतं कोण कोणाचं आहे, which is like A in account current with B. जे तो मागाशी बोललो मी, A in account current with B implies that A is the customer and account is being rendered and prepared to him by B. So A in account current with B म्हणजे काय, त्याने A चं अकाउंट बनवलंय, A चा करंट अकाउंट बनवलंय इन B's बुक्स. सो B च्या बुक्स मधलं ते अकाउंट आहे, त्याची एक कॉपी तो A लाही देऊ शकतो. ठीक आहे, हे कळतंय तुम्हाला? इतकं कळलंय? एनी डाऊट स्टिल नाव? हे तर नुसतं कन्सेप्ट आहे. आता प्रॅक्टिकली कसं करायचं तुम्हाला ते मेन, दॅट इज द मेन पार्ट.
सो दिस वॉज व्हॉट आय टोल्ड यू ओनली, त्याच्यात काही हे नाहीये. सो ह्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की आपण करणार आहोत मॅन्युफॅक्चर आणि त्याच्या ट्रेडरचं ट्रान्झॅक्शन. कन्साइनमेंट आपण ऑलरेडी वेगळं केलंय, त्यामुळे ते इकडे आणू नका, त्याचे इथे काही समज नाही आहेत. बँकर आणि कस्टमरचं आपण करू, ते एक आहे सम त्याच्यामध्ये. आणि जॉईंट व्हेंचरचं पण आपल्याला नाहीये. ओके, सो तेही आपल्याला नाहीये, कारण दॅट इज अगेन अ डिफरंट टॉपिक ओनली. सो पण करू शकतो असं त्याने दिलंय. ठीक आहे. आता प्रिपरेशन ऑफ अकाउंट करंट मध्ये देर आर 3 मेथड्स ऍक्च्युली. पहिला आहे विथ द हेल्प ऑफ इंटरेस्ट टेबल, जे आपण करणार आहोत, पण जास्त करून ते वापरलं जात नाही बिकॉज दॅट इज व्हेरी टीडियस, मेहनत खूप आहे याच्यामध्ये. तर अशा मीन्स ऑफ प्रॉडक्ट्स किंवा प्रॉडक्ट ऑफ बॅलन्सेस हे ओनली वापरतात. सो आपण मोस्टली ते वापरू, पण आता मेथड दिलाय तर आपल्याला करायला लागेल. सो पहिला आपण इंटरेस्ट टेबलने करू. ओके, आणि मग आपण प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट बॅलन्सेसने करू. सो इथे ट्रान्झॅक्शन दिलेत. आता फक्त ऑब्झर्वेशन, क्लिअर ऑब्झर्वेशन, बाई काही नाहीये. इफ यू ऑब्झर्व राईट, तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला पुढचे सगळे सम्स ऑटोमॅटिक येतील. ओके, हा इंटरेस्ट मेथड आहे. इथे जो मेथड पहिला हेल्प ऑफ इंटरेस्ट टेबल मेथड, तो मेथड आहे. तो एकच सम त्याच्यावर आहे, बाकी सगळे सम प्रॉडक्ट मेथडनेच आहेत, दुसऱ्या मेथड्सने, पण आहे तर आपल्याला शिकायला लागेल. आता बघा, प्रिपेअर अकाउंट करंट फॉर नाथ ब्रदर्स in respect of following transactions with Shyam. So as their accountant, तुम्हाला नाथ ब्रदर्सच्या बुक्स मध्ये श्यामचं अकाउंट करंट बनवायचं. सो बेसिकली वॉट एव्हर यू मेक, इट विल बी रिटन एज श्याम इन अकाउंट करंट विथ नाथ ब्रदर्स. सो कोणाच्या बुक्स मध्ये बनवतोय आपण? नाथ ब्रदर्स. कोणाचं अकाउंट? श्याम. ठीक आहे, त्याने म्हटलंय प्रिपेअर अकाउंट करंट फॉर नाथ ब्रदर्स. सो नाथ ब्रदर्सच्या बुक्स मध्ये श्यामचं अकाउंट. सो वी विल राईट इट एज श्याम इन अकाउंट करंट विथ नाथ. ठीक आहे. सो हे सगळे हा ट्रान्झॅक्शन आहेत, 19 आणि 20 मध्ये झालेल्या ट्रान्झॅक्शन आहेत. ठीक आहे. आणि त्याने म्हटलंय अकाउंट इज टू बी प्रिपेअर्ड अप टू 1 फेब. एक पिरियड दिला असतो की 1 फेब पर्यंत आपल्याला बनवायचंय, आणि इंटरेस्ट चार्ज करायचा आहे 6% पर एनम. 1 इयर 365 डेज पकडायचं इंटरेस्ट चार्ज करणं, 6% पर एनमचा रेट आहे. ठीक आहे. आता तुम्हाला पहिला फॉर्मॅट समजा, फॉर्मॅट कसा बनवायचा. दिस इज द फॉर्मॅट. हा आहे आपला फॉर्मॅट. एक मिनिट, कळतंय? हा आपला फॉर्मॅट आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, श्याम इन अकाउंट करंट विथ नाथ ब्रदर्स, इंटरेस्ट विल बी अप टू 1 फेब 2020 ऍट 6%. हे असं लिहायचं. आता फॉर्मॅट कसा आहे बघा, डेट टाकली आहे. ऍक्च्युली इथे 2 वर्षाचं कव्हर झालंय, तर 19 टाकलंय आणि मग 20चं पण खाली घेतलंय. सो डेट पर्टिक्युलर्स, ड्यू डेट, ड्यू डेट, कारण ट्रान्झॅक्शन झालं बरोबर आहे आपलं. जसं ऍव्हरेज डेट मध्ये कसं होतं, डेट होती ड्यू डेट वेगळी होती, तसंच डेट आहे ड्यू डेट वेगळी आहे. अमाऊंट, डेज, इंटरेस्ट, डेट पर्टिक्युलर्स, ड्यू डेट, अमाऊंट, डेज, इंटरेस्ट. सो आता एक काम करा, काय करणार तुम्ही, हा फॉर्मॅट बनवा. मग आपण ते कसं करायचं तुम्हाला सांगतो. असा फक्त ब्लँक फॉर्मॅट बनवा, टेकिंग डेट पर्टिक्युलर्स, ड्यू डेट, अमाऊंट, डेज, इंटरेस्ट, डेट पर्टिक्युलर्स, ड्यू डेट, अमाऊंट, डेज, इंटरेस्ट. जे सांगतो ते करा. असं एक फॉर्मॅट मला, ब्लँक फॉर्मॅट, डोंट पुट एनी डिटेल्स ऑफ दॅट. हे एंट्र्या मारू नका या सगळ्या, त्या आपण वाचत करणार आहोत. सो जस्ट ब्लँक फॉर्मॅट बनवा, आणि जर तुमचा एका पेजवर जमत नसेल तर टेक अ डबल पेज आणि त्याच्यावर घ्या, 2 पेजवर असं घ्या. मेक इट फास्ट पण ॲक्युरेट. डोंट पुट एनी ट्रान्झॅक्शन्स. ब्लँक फॉर्मॅट विथ द हेडिंग्स. हे सगळं डेट पर्टिक्युलर, ड्यू डेट, ऑल दॅट, आणि हेडिंग हे वर आलं पाहिजे. झालं की
Okay, 2 people have finished. Others fast. 2 पेज वर घ्या, जास्त चांगलं दिसेल. हा सम डेफिनेटली एक्झाम मध्ये येणार अशा टाईपचा, बिकॉज इट्स अ न्यू टॉपिक. जसं मी बोललो ऍव्हरेज ड्यू डेट विल बी आस्क्ड, तसंच अकाउंट करंट विल ऑल्सो बी आस्क्ड. ओके, 3 have finished. हर्ष डन. ओके, चलो आता लेट्स सी हाउ टू पोस्ट. प्रिपेअर अकाउंट करंट फॉर नाथ ब्रदर्स इन रिस्पेक्ट ऑफ फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. श्याम तुम्ही ऑलरेडी बनवले. आता पोस्टिंग पहिला 2019च्या ट्रान्झॅक्शन करू. सप्टेंबर 16 ला गुड्स सोल्ड टू श्याम 200 रुपीज. ड्यू डेट आहे 1 ऑक्टोबर. आता नॉर्मल एका बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दे हॅव सोल्ड गुड्स टू श्याम, तो नॉर्मल एंट्री काय येणार? श्याम टू सेल्स. श्याम टू सेल्स, बरोबर ना? सो श्यामचं अकाउंट आहे, सो ट्रीट लाईक अ नॉर्मल श्याम अकाउंट. लेजर अकाउंट सगळं ट्रीट करा. श्याम अकाउंट आहे असं समजा. तो श्याम अकाउंट मध्ये तुम्ही काय एंट्री माराल? एंट्री काय? श्याम अकाउंट टू सेल्स. तो डेबिट मध्ये येणार टू सेल्स. फक्त आपल्याला सगळं डेटा टाकायला लागेल की डेट आहे 16 सप्टेंबर 19 आणि ड्यू डेट आहे 1 ऑक्टोबर. सो हे आपल्याला असं लिहायला लागेल इकडे. एंट्री काय? श्याम टू सेल्स, बरोबर. नॉर्मल दिस अ श्याम अकाउंट ओनली. श्याम इन अकाउंट करंट म्हणजे श्याम अकाउंट ओनली. शेवटी नाथ ब्रदर्सच्या बुक्स मध्ये श्याम अकाउंट. फक्त आपण हे पुढे इंटरेस्ट काढू बिकॉज इट्स अकाउंट करंट. सो पहिला आपण एंट्री मारू. इथे 2019 वर लिहून ठेवा, म्हणजे कसं 19च्या एंट्री तुम्हाला आहे ते कळेल. परत डेट इयर टाकायला नको. सो जस्ट पुट 19. इथे नसेल जागा नसेल तर खाली ठेवा. इथे लिहा 19 आणि 16 सप्टेंबर डेट टू सेल्स अकाउंट. ड्यू डेट टाका 1 ऑक्टोबर आणि अमाऊंट टाका 200. हे पुढचं डेज आणि इंटरेस्ट नका टाकू, फक्त अमाऊंट पर्यंत टाका. सो दिस इज व्हॉट यू नीड टू पुट. एंट्री काय आहे? श्याम टू सेल्स, नॉर्मल एंट्री. दिस इज नॉट द डिफिकल्ट पार्ट. डिफिकल्ट पार्ट म्हणजे द टेक्निकल पार्ट इज द इंटरेस्ट अँड द डेज कॅल्क्युलेशन. ठीक आहे. डेट इज 16 सप्टेंबर टू सेल्स. ड्यू डेट इज 1 ऑक्टोबर. अमाऊंट इज 200. दॅट्स इट. तेवढंच टाका. डेज इंटरेस्ट काही टाकायचं नाही, ते आपण नंतर करू. सावकाश करा, काही काही नाही. नरेशन बिरेशन नाही टाकायचं. डन. ओके, एक्सलंट. ठीक आहे. सेकंड ट्रान्झॅक्शन. आता हे ट्रान्झॅक्शन 1 ऑक्टोबरला आहे. कॅश रिसिव्ह फ्रॉम श्याम. आता ह्याची काय ड्यू डेट अशी वेगळी नाहीये, तो जी डेट आहे तीच ड्यू डेट घ्यायची. ओके, सो डेट ड्यू डेट विल बी सेम. कॅश रिसिव्ह फ्रॉम श्याम. एंट्री काय? कॅश टू श्याम. तो श्याम इज क्रेडिटेड ऑन द क्रेडिट साइड बाय श्याम. सॉरी, बाय कॅश लिहूया आपण. बाय कॅश टू श्याम, तशी एंट्री येणार. सो 1 ऑक्टोबर टाकू. इकडे अमाऊंट काय होती? 90. सो इथे क्रेडिटला आपण टाकू बाय कॅश. एंट्री काय? कॅश टू श्याम. 1 ऑक्टोबर इथे पण 1 ऑक्टोबर 90. एंट्री काय? कॅश टू श्याम. श्याम इज क्रेडिटेड ऑन द क्रेडिट साइड. राइट डाउन बिकॉज इट्स अ श्याम अकाउंट एंड ऑफ द डे. सो क्रेडिट करा त्याला बाय कॅश. 1 ऑक्टोबर डेट ही ड्यू डेट ही, बिकॉज अशा ट्रान्झॅक्शनला काय ड्यू डेट अशी वेगळी नसते. जी ट्रान्झॅक्शन डेट आहे तीच ड्यू डेट आहे. बाय कॅश. ठीक आहे. सो तुम्हाला आता कळलं कसं करायचं. हेच पुढच्या ट्रान्झॅक्शनलाही करायचं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 21 ऑक्टोबर. गुड्स परचेस फ्रॉम श्याम. असं येऊ शकतं की मध्ये आपण त्याच्याकडनं परचेस पण केलंय. होऊ शकतं, बिकॉज वी आर कंटिन्युअसली डिलिंग विथ हिम. काही गुड्स आपण त्याच्याकडनं परचेसही केले असतील. सो याची एंट्री काय येणार? नॉर्मली परचेस टू श्याम. तर श्याम इज क्रेडिटेड. तो ऑन द क्रेडिट साइड राइट डाउन बाय परचेस. 21 ऑक्टोबर इज द डेट.
ड्यू डेट इज 1 डिसेंबर, 500 रुपये. सो इथे येणार 21 ऑक्टोबर, बाय परचेस 1 डिसेंबर 500. दिस इज द एंट्री दॅट विल बी पोस्टिंग. त्याच्याकडनं विकतही घेऊ शकतो, असं काही हे नाही की फक्त सेलच केलं पाहिजे. बिकॉज इट्स कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दे आर हॅव्हिंग, सो इट कॅन बी बोथ वेज ऑल्सो. ड्यू डेट इज 1 डिसेंबर. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पण तशीच आहे वाटतं. नाही, इकडे वेगळे पुढे तशी आहे. 5th आणि 10th ला तसंच आहे, गुड्स परचेस परत. 1 नोव्हेंबर पेड टू श्याम, 1 डिसेंबर पेड टू श्याम. या दोन्ही ट्रान्झॅक्शन आपण बॅक टू बॅक मारू शकतो. पेड टू श्याम म्हणजे काय? श्याम टू कॅश, श्याम टू कॅश. सो श्यामला डेबिट येणार टू कॅश, टू कॅश. ओके, 330, 330. एक नोव्हेंबरला, एक डिसेंबरला. ड्यू डेट पण हीच डेट, 1 नोव्हेंबर 1 डिसेंबर. सो इथे येणार डेबिटला बघा, नोव्हेंबर 1, डिसेंबर 1, टू कॅश, टू कॅश. ड्यू डेट 1 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 330, 330. अमाऊंट पण सेम. डेबिट एंट्री काय? नॉर्मल एंट्री आपली, श्याम टू कॅश. डन पण. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, तर तुम्हाला आता कळेल हळूहळू. त्याच्यानंतर या एंट्रीज पण तुम्हाला जमतील. 5 डिसेंबर आणि 10 डिसेंबर आताच आपण केलंय. 21 ऑक्टोबरला परचेस फ्रॉम श्याम, परचेस फ्रॉम श्याम. एंट्री काय? परचेस टू श्याम, परचेस टू श्याम. श्यामला क्रेडिट, बाय परचेस, बाय परचेस. एक 500, एक 200. डेट 5 डिसेंबर, ड्यू डेट 1 जॅन. डेट 10 डिसेंबर, ड्यू डेट 1 जॅन. पोस्ट इट क्रेडिटला. हे बघा, ह्या दोन. सो 19च्या ट्रान्झॅक्शन झाल्या. याच्यानंतर आता आपण 2020च्या पोस्ट करू. ओके, सो आता ना इकडे डेट्स मध्ये 2020 दोन्ही साईडला लिहून घ्या, आणि आता 2020च्या ट्रान्झॅक्शन सुरू होतील. ओके, जस्ट पुट 2020, 2020 ऑन द डेट कॉलम्स, बोथ साइड्स. दोनच ट्रान्झॅक्शन आहेत. 1 जॅनला परत पेड टू श्याम, श्याम टू कॅश डेबिटला 1 जॅन. ड्यू डेट पण 1 जॅन, 600. आणि 9 जॅनला गुड्स सोल्ड टू श्याम. काय एंट्री आहे? श्याम टू सेल्स, तो डेबिटला टू सेल्स, 9 जॅन, 20 रुपीज. ड्यू डेट त्यांनी दिली आहे 1 फेब. टू कॅश हे येणार असं. नॉट द इंटरेस्ट अँड डेज, फक्त 600, 220 पर्यंत. झालं, पोस्टिंग इज डन. आता इंटरेस्ट आणि डेज कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं. दिस इज इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. व्हेरी गुड. सो आता तुमचा टेबल तर रेडी आहे, बरोबर. आता फक्त डेज आणि इंटरेस्ट ब्लँक आहे तुमचं. ठीक आहे, आता आपल्याला आपलं वेपन बाहेर काढायला लागेल. दॅट इज अवर कॅल्क्युलेटर. जस्ट टेक आउट युअर कॅल्क्युलेटर. माझा पण मी काढतो, कुठे गेला? जस्ट अ सेकंड. ठीक आहे, आता I'll just teach you how to calculate the days and the interest. आता हे लक्षात घ्या, आपण अकाउंट करंट कधीच बनवलंय? 1 फेब 2020, बरोबर. सो आता पहिलं ट्रान्झॅक्शन जे आपलं आहे, टू सेल्स 1 ऑक्टोबर 200 पर्यंत आपण लिहिलेलं आहे, बरोबर. आता
डेज कसे कॅल्क्युलेट करायचे इज 1 ऑक्टोबर टू 1 फेब. 1 ऑक्टोबर टू 1 फेब. आता तुम्हाला जसं आपण ऍव्हरेज युनिट मध्ये करायचं ना तशा टाईपच करायचं. सो 1 ऑक्टोबर नाही पकडायचं. 1 ऑक्टोबर जो ड्यू डेट आहे ती पकडायची, त्याच्या पुढून पकडायचं. सो बेसिकली ऑक्टोबर मध्ये 31 डेज आहेत, -1 मायनस 1 ऑक्टोबरचा 1 मायनस करायचा, प्लस नोव्हेंबरचे 30, डिसेंबरचे 31, जानेवारीचे 31 आणि फेब्रुवारीचा 1. हाऊ मेनी डेज? 123 डेज. 1 ऑक्टोबर टू 1 फेब येत आहे 123 डेज. 123. So put days there 123. ठीक आहे, व्हेरी गुड. आता तसंच तुम्ही बाकी ट्रान्झॅक्शनचे पण डेज काढा, जसं की 1 नोव्हेंबर टू 1 फेब, 1 डिसेंबर टू 1 फेब, 1 जॅन टू 1 फेब, 1 फेब टू 1 फेब, 1 फेब टू 1 फेब 0 डेज. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 ऑक्टोबर टू 1 फेब परत तेच येणार 123. 1 डिसेंबर टू 1 फेब तेच काढायला लागेल तुम्हाला. 1 जॅन टू 1 फेब, 1 जॅन टू 1 फेब, सगळ्या ट्रान्झॅक्शन ज्या पोस्ट केल्या त्याचे डेज काढा पहिले. ते झालं की मला सांगा. Yeah, what is the doubt? That is the technique. That is the technique. सगळ्याच्या ड्यू डेट्स पकडतो आपण. दॅट इज द वे इट इज कॅल्क्युलेटेड. ही टेक्निक आहे. कॅल्क्युलेशन विल हॅव टू बी ड्यू डेट पासून ते क्लोजिंग डेट पर्यंत. म्हणजे ज्या दिवशी ड्यू आहे तिथपासूनच इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार ना, त्याच्या आधीपासून थोडीच होणार. येस, एक दिवस पकडायचा आहे ना, 1 फेब पर्यंत, म्हणजे दॅट डे हॅज टू बी काउंटेड. इंटरेस्ट विल ऑलवेज बी काउंटेड फ्रॉम द ड्यू डेट, लक्षात ठेवा. ट्रान्झॅक्शन डेट पासून नाही, ड्यू डेट पासून होतो. अँड दॅट इज द टेक्निक ऑल्सो. हे जे ट्रान्झॅक्शन आहे ह्याचं 0 डेज, ह्याचं काय येणार नाही, बिकॉज 1 फेब टू 1 फेब इज नथिंग. सो 0 म्हणजे 0 म्हणजे 0 नका टाकू, ब्लँक ठेवा, जस्ट कीप ब्लँक. बाकी झालं का सांगा मला. सावकाश करा, काही घाई नाहीये. अॅक्युरसी इज द की. ओके, झालंय सगळ्यांचं. शुड आय गो हेड? आता इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करूया. बेसिक तुमचं ऍव्हरेज ड्यू डेटचं नॉलेज इकडे थोडं यूज होतंय इन कॅल्क्युलेटिंग द डेज. सिमिलर कॅल्क्युलेशन. ओके, आता इंटरेस्ट काढूया. आता इंटरेस्ट काढूया, पहिला ह्याचा काढूया. ओके, आता काय करायचं, ही अमाऊंट आहे ना ती घ्या पहिली. 200 घेतली. 200 इंटरेस्ट आहे आपला 6%. 200 इंटू 6% इंटू 123 अपॉन 365. हे लिहून ठेवा बाजूला कुठेतरी. 200 इंटू 6% इंटू 123 डेज अपॉन 365. 4.04 येईल, ते टाका तिकडे. अप टू 2 डेसिमल्स राउंड ऑफ करू आपण. करेक्ट, 4.04. या, दॅट इज हाऊ वी कॅल्क्युलेट. तसंच 330 कसं येणार, 330 इंटू 6% इंटू 92 अपॉन 365.
₹5 घ्या. 4.99 म्हणजे इट्स 5 ओनली. ठीक आहे. तसं तुम्ही सगळ्या ह्याचं काढा, जिकडे जिकडे डेज घातले तिकडे इंटरेस्ट काढा. आणि एक एक कुठचं लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला रिफर करताना रिवाइज करताना लक्षात येईल की हा असं काढलेलं. कारण कॅल्क्युलेशन इज द की. सो लिहून ठेवा 200 इंटू 6% इंटू 123/365 साईडला लिहून ठेवा. एकच लिहून ठेवा, ते रिफर करून बाकीचं काढता येईल. टू डेसिमल्स पर्यंत राऊंड ऑफ केलं जास्त बेटर ना. म्हणजे आता 3.36 3.06, आता इथे 4.99 चा आपण 5 घेऊ शकतो. बाकी ठिकाणी 1.82 5.1. हा व्हेरी गुड. झालंय सगळ्यांचं. आता क्लोज करूया. $5.09 म्हणजे ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थोडं डेसिमल वर खाली चालेल. ठीक आहे, आता क्लोजिंग. आता कसं क्लोज करायचंय बघा. सगळे रेडी आहेत क्लोज करायला? आता ना हे तर आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा आपण इंटरेस्ट काढलं. ओके. पण ओव्हरऑल त्याला किती इंटरेस्ट चार्ज करायचा आहे का त्याला क्रेडिट करायचं आहे हे आपल्याला अजून कळलं नाहीये. आता क्लोज करूनच आपल्याला कळेल कसं क्लोज करायचं. फक्त इंटरेस्ट कॉलम क्लोज करा. कुठची साईड जास्त हेवी आहे बघा इंटरेस्ट कॉलमची, राईट साईड का लेफ्ट साईड बघा. डेबिट साईड हेवी आहे इंटरेस्टची की क्रेडिट साईड हेवी आहे? आय थिंक डेबिट साईड इज हेवी. सो डेबिट साईड टोटल घ्या. मला वाटतं 15.46 इज द हेवियर साईड.
बरोबर ना. सो ती क्लोज करा. इंटरेस्ट कॉलम पहिला फक्त क्लोज करा. सो टेक हिअर 15.46, इथे पण घ्या 15.46 आणि डिफरन्स इथे टाका 4.97. त्याला म्हणा बाय बॅलन्स ऑफ इंटरेस्ट फर्स्ट फेब. बाय बॅलन्स ऑफ इंटरेस्ट इथे लिहा 4.97. बरोबर. ओके, बाय बॅलन्स ऑफ इंटरेस्ट. सो आपल्याला कळलं डेबिट बॅलन्स ऑफ इंटरेस्ट इज मोर. बरोबर. सगळ्यांचं आलं 4.97. येस. सो आता हा जो इंटरेस्ट आहे ना, हा त्याला आपण डेबिट करायचा. सो इथे आता त्याला ऍक्च्युअल डेबिट करतोय आपण. हे तर फक्त वर्किंग आहे. हे डेज आणि इंटरेस्ट इज वर्किंग कॉलम्स. ओके, आता त्याला ऍक्च्युअल त्याच्या अमाऊंटला आपण डेबिट करतो. इथे लिहा टू इंटरेस्ट. ज्या साईडला इंटरेस्टचा बॅलन्स येतो ना, त्याच्या अपोजिट साईडला इफेक्ट द्यायचा. टू इंटरेस्ट 4.97 first Feb. So we are debiting interest to him. We are charging interest to him. To interest. So entry is Sham to interest 4.97. आणि आता हे इंटरेस्ट चार्ज केल्यानंतर आता तुम्ही अमाऊंट क्लोज करा आणि जो काय डिफरन्स येईल डेबिट साइड जास्त येईल तर बाय बॅलन्स कॉल डाऊन फर्स्ट फेब. इंटरेस्ट चार्ज करून क्लोज करा. दॅट इज द बॅलन्स आउटस्टँडिंग. पाच येतोय. तुझं काहीतरी थोडं पुढे मागे झालं असेल. इट्स ओके, ठीक आहे. तुझे 0.4 ने जास्त आहे तर तू इंटरेस्ट घे. तुझा इंटरेस्ट 5.01 येते ना. तुझा इंटरेस्ट 5.0 येते ना, तर घे 5.01 आणि मग क्लोज कर. तुझा इकडे पण 195.01 येईल मग आन्सर. या क्लोज इट. क्लोज द अमाउंट्स नाव. आता मेन क्लोजिंग अकाउंट अमाउंट क्लोज करा. अगेन डेबिट साइड टू मोर बाय बॅलन्स कॉल डाऊन. दॅट इज द आउटस्टँडिंग बॅलन्स. या 194.97. व्हेरी गुड. दॅट इज हाऊ वी डू इट. हा होता इंटरेस्ट टेबल मेथड. ओके, सॉर्टेड. सगळ्यांचं आलं. मंदार आलंय. ओके. सो दिस इज द इंटरेस्ट टेबल मेथड. ह्याच्यामध्ये आपण काय केलं की पहिले आपण सगळे ट्रान्झॅक्शन पोस्ट केले अलॉंग विथ अमाऊंट.
त्याच्यानंतर आपण मग डेज काढले फ्रॉम द ड्यू डेट टू द एंड डेट, दॅट इज 1st Feb, ज्या दिवशीचं अकाउंट करंट आहे त्या दिवशीपर्यंत. Interest will always be calculated from the due date, not from the transaction date. So that is why from that date we calculated at 6%. So पहिले days calculate केले, मग interest charge केला आपण 6% प्रमाणे into number of days upon 365. So that is how we did it. आणि त्याच्यानंतर मग आपण इंटरेस्ट पहिला क्लोज केलं. इंटरेस्टची डेबिट साइड जास्त आली, त्याच्या अपोजिट साइडला आपण त्याचा इफेक्ट दिला. वी चार्ज इंटरेस्ट टू हिम, देन वी क्लोज द अमाउंट्स. या तुझं बोललेलो मी 195.01 येईल. या बेसिकली आपण काय केलं, आपण सगळे रिसिवेबल पेएबल जे काय ट्रान्झॅक्शन झाले त्याचा आपण सगळ्यांना इंटरेस्ट चार्ज केला, त्यांचा इंटरेस्ट चार्ज केला त्या ट्रान्झॅक्शनला, आणि मग त्याचा आपण नेट इफेक्ट घेतला. 4.97 आपल्याला रिसिवेबल आहे, आपण त्याला चार्ज केला. एंट्री काय आहे, डेटरला तुम्ही इंटरेस्ट चार्ज केलाय, शाम टू इंटरेस्ट. सो इंटरेस्ट इन्कम आपल्यासाठी आहे, त्याला डेबिट केलाय आपण. या शाम टू इंटरेस्ट, यू कॅन राईट द एंट्री समवेअर, तुम्हाला लक्षात येईल असं लिहा, शाम टू इंटरेस्ट. आणि त्याचा डेबिट बॅलन्स आहे आपल्या बुक्स मध्ये, यू कॅन सी 194.9 डेबिट बॅलन्स. आणि त्याचा जर आपल्या अकाउंट मध्ये क्रेडिट बॅलन्स असता तर आपण त्याला इंटरेस्ट क्रेडिट केला असता, मग इंटरेस्ट टू शाम झालं असतं. ठीक आहे. आता हाच मेथड प्रॉडक्ट मेथडने करूया आपण. हाच सम प्रॉडक्ट मेथडने. ठीक आहे, रेडी आहात? इनफॅक्ट तुम्ही दुवा द्याल त्या मेथडला, बिकॉज हा मेथड जरा मेहनत खूप करायला लावतो, प्रत्येक क्षणाला आपला इंटरेस्ट काढा वगैरे. तो मेथड जास्त इझी आहे. ओके, सो जास्त करून आपण तो मेथडच घेऊ. पण जर सम मध्ये स्पेसिफिकली म्हटलं असेल की इंटरेस्ट टेबल मेथड वापरा, तर आपल्याला हा वापरायला लागेल. ठीक आहे, जाऊया पुढे. आगे जाय. ओके, आता तुमचं स्पीड एकदम वाढेल आणि तुम्हाला आता माहिती आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट जो सम आहे तो हाच सम आहे, फक्त मेथड बदललाय. मेथड 2 म्हटलंय त्याने, प्रॉडक्ट मेथड वापरायचं. सो बेसिकली अगेन द सेम सम, इट्स द सेम सम, फक्त इंटरेस्टच्या जागी येणार प्रॉडक्ट. ओके, इंटरेस्टच्या जागी येणार प्रॉडक्ट. सो काय करा, मगाचाच सम तुम्ही जो सॉल्व्ह केलाय ना, परत तसाच फॉर्मॅट बनवा आणि वर लिहा प्रॉडक्ट मेथड म्हणून. ओके, आणि अख्खा सम तुम्ही परत काय कॉपी करा, तोच तुम्ही सॉल्व्ह केला सम कॉपी करा. पण कुठपर्यंत कॉपी करणार, इथपर्यंत. इथपर्यंत डेज सकट कॉपी करा, टिल जे जे ट्रान्झॅक्शन आपण पोस्ट केलं ना तिथपर्यंत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे 9 जॅन पर्यंत, इथपर्यंत, आणि इथे बाय परचेस अकाउंट पर्यंत. आणि शेवटची जी कॉलम आहे इंटरेस्टच्या जागी येणार प्रॉडक्ट, तिकडे काय टाकू नका. ठीक आहे, तिकडे काय टाकू नका. सो सगळं कॉपी करा पटकन. ओके, वरल्या प्रॉडक्ट मेथड, बाकी सगळं कॉपी करा, फक्त इंटरेस्टच्या जागी प्रॉडक्ट काढू आपण, बाकी डेज वगैरे सेम. सो कॉपी एव्हरीथिंग, इच अँड एव्हरीथिंग. फॉर्मॅट मध्ये इंटरेस्ट जागी प्रॉडक्ट टाका, सगळ्या ट्रान्झॅक्शन डेज पर्यंत कॉपी करा, दॅट इज 16 सप्टेंबर पासून ते 9 जॅन पर्यंत क्रेडिट साइड डेबिट साइडला, आणि क्रेडिट साइडला 10 डिसेंबर पर्यंत सगळ्या ट्रान्झॅक्शन टिल डेज. हे कॉपी करा, झालं की सांगा मला. वर लिहून घ्या प्रॉडक्ट मेथड.
ओके, सगळ्यांचं झालेलं आहे. नाही नाही, इंटरेस्ट नाही करायचं आहे, थांबा. इंटरेस्ट नाहीच आहे याच्यात. इंटरेस्ट नाहीच आहे, प्रॉडक्ट कॉलम आहे. हा, ओके. आता प्रॉडक्ट काढायचे, सगळ्यांना झालं ना? प्रॉडक्ट काढू. प्रॉडक्ट विल बी 200 इंटू 123. अमाऊंट इंटू डेज, अमाऊंट इंटू डेज मल्टिप्लाय करत सुद्धा, जिकडे जिकडे डेज आहेत मल्टिप्लाय बाय द अमाऊंट अँड गेट द प्रॉडक्ट. तुमचं असं येईल इकडे. आणि दाखवा तिकडे बाजूला वर्किंग कसं आलं ते. हे बघा, 200 इंटू 123, 330 इंटू 92, 330 इंटू 62, असे प्रॉडक्ट्स काढा सगळ्याचे. 9 ज्यांचं काय येणार नाही, 0. सो डोंट पुट एनिथिंग बिकॉज 0 आहे, ते डेज नाही येत. गेट द प्रॉडक्ट्स फास्ट. ओके, सुपर. काम झालेलं आहे आपलं, 2 जणांचं झालेलं आहे. ओके, सगळ्यांचंच झालं, व्हेरी गुड. आता जसं मगाशी आपण इंटरेस्ट क्लोज केला ना, तसं प्रोडक्ट क्लोज करायचं. सो प्रोडक्टची डेबिट साइड जास्त येते, टेक इट. सो आता तुम्हाला इथे येईल बॅलन्स ऑफ द प्रॉडक्ट. सो प्रॉडक्टचा बॅलन्स घ्या, किती येतोय बघा. डेबिट साइड विल मोर, जस्ट क्लोज लाईक द इंटरेस्ट. हा, टोटल इज 94020 ऑफ डेबिट साइड. सो क्रेडिटला बॅलन्स येईल बघा. सो डेबिट बॅलन्स येईल ऍक्च्युली, बघा किती आहे, बाय बॅलन्स ऑफ प्रॉडक्ट्स. 30250 येतोय का बघा. या, व्हेरी गुड. सो राईट देअर फर्स्ट फेब बॅलन्स ऑफ प्रॉडक्ट्स, मगा सारखंच आलं सगळ्यांचं. ओके, आता हे तर आपल्याला बॅलन्स ऑफ द प्रॉडक्ट आलं, पण आपल्याला काढायचंय काय, इंटरेस्ट. सो आपल्याला कळलं या साईडला बॅलन्स आला म्हणजे अपोजिट साईडला इंटरेस्ट, इथे 2 इंटरेस्ट, इथे 2 इंटरेस्ट, कारण शेवटी आपल्याला इंटरेस्ट डेबिट क्रेडिट करायचं ना. सो 2 इंटरेस्ट आपण डेबिट करू, 2 इंटरेस्ट. आणि इंटरेस्ट विल बी, हे बघा, 30250 जे बॅलन्स ऑफ द प्रॉडक्ट्स आहे, इंटू 6% डिवाइड बाय 365. तुमचा इंटरेस्ट आन्सर सेमच येईल, फक्त हर्षचं थोडं वेगळं येईल. म्हणजे मागच्या समोरचं ही हॅड 5.01, so somewhere he had taken more. So जो बॅलन्स आहे 30250 इंटू 6% डिवाइड बाय 365, दॅट इज युअर बॅलन्स, दॅट इज द इंटरेस्ट, 2 इंटरेस्ट. आता अमाऊंट क्लोज करा, परत तुम्हाला बॅलन्स कॉल डाऊन येईल. या, व्हेरी गुड. आता क्लोज द अमाऊंट आणि लिहा बाय बॅलन्स कॉल डाऊन. सो द मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट वॉज डिफरंट, बाकी सगळं सेम.
या बट क्लोज करून बघा बरोबर आहे का, सेमच येणार ऑब्विसली. कळलं? तर दिस इझियर ना, हा जास्त फास्ट आहे. ह्यात काय तुम्हाला प्रत्येक स्टेजला इंटरेस्ट काढायला नको, डायरेक्ट टोटल घेऊन त्याच्यावर इंटरेस्ट काढा. So that is why we prefer this method over the interest table method. This was much faster. Correct? और तुम्हाला हवा तो you can bring down the balance also to balance drawdown opening balance. Got it? So can you do this sum on your own product method ने पूर्ण start to end? छोटा सा sum है, जमेल? एकदम छोटा sum. From the following particulars, prepare the account current to be rendered by Mr. Singh to Mr. Paul. म्हणजे मिस्टर सिंगच्या बुक्स मध्ये मिस्टर पॉलचं अकाउंट. सो मिस्टर पॉल इन अकाउंट करंट विथ मिस्टर सिंग येणार. ऑन 31 ऑगस्ट इज द डेट. इंटरेस्ट 10% आहे आणि जून 11 पासून ट्रान्झॅक्शन आहेत. आता या केसमध्ये तरी दे हॅव नॉट गिव्हन इन ड्यू डेट्स. सो ज्या डेट्स आहेत त्याच ड्यू डेट्स आहेत. ठीक आहे, जमेल? प्रॉडक्ट मेथडने काढा. आता जे केलं ना तेच करायचं. खाली फॉर्मॅट पण दिसतोय बघा, डेट, पर्टिक्युलर्स, ड्यू डेट, अमाऊंट, डेज, प्रॉडक्ट. यू कॅन स्टार्ट. पहिला फॉर्मॅट करायचं, जसं मगाशी केलं तसंच. पहिला फॉर्मॅट अँड देन यू कॅन स्टार्ट पोस्टिंग. येस.
Okay. Yeah, it's correct. इंटरेस्ट अमाउंटचा बॅलन्स सही करेक्ट आहे. या परफेक्ट. इंटरेस्ट विल बी 28.53. या परफेक्ट. Correct. Now get the interest and then close the amount. Correct. 53 करते. 28.53. Done. झालंय. Okay. The balance of the amount should be 798.53. Debit balance. $1798.53 का 798.53. Yeah, 798.53. Very good. Great. यतिराज प्लीज चेक युअर आन्सर. कुठेतरी 1000 जास्त घेतलेत. आयदर डेबिट साइडला 1000 जास्त आहेत किंवा क्रेडिटला 1000 कमी आहेत समवेअर. ओके.
ठीक आहे. सो इलस्ट्रेशन 1 आपण दोन्ही मेथडने केलं, 2 प्रॉडक्ट मेथडने केलं. नंबरिंग बरोबर ठेवा. आता आय एम ऑन द 5th इलस्ट्रेशन. दिसतंय 5th इलस्ट्रेशन तुम्हाला? कॅन यू सी द 5th इलस्ट्रेशन? ओके. हा सम पण तसाच आहे, प्रॉडक्ट मेथडनेच करायचा आहे, फक्त ट्रान्झॅक्शन जास्त आहेत. ओके. सो इथे काय दिलंय बघूया. एवढंच आहे. त्याने म्हटलंय फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स मेकअप अँड अकाउंट करंट टू बी रेंडर्ड बाय एस दास गुप्ता टू ए हलदर, ओके, at 31st December, reckoning interest at 5% per annum, assume 1 year 365 days. ठीक आहे. सो आता काय म्हटलंय, अकाउंट करंट टू बी रेंडर्ड बाय एस दास गुप्ता. सो इन द बुक्स ऑफ एस दास गुप्ता ए हलदरचं अकाउंट करायचं आहे. सो ए हलदर इन अकाउंट करंट विथ दासगुप्ता असं येणार. ओके. आता इथे एक गोष्ट वेगळी आहे की इथे ओपनिंग बॅलन्स आहे. सो 30th जूनला बॅलन्स ओविंग टू ए हलदर, बॅलन्स ओविंग बाय ए हलदर, सॉरी बाय, म्हणजे इट्स अ डेबिट बॅलन्स, म्हणजे इज अवर डेटर. सो दासगुप्ताच्या बुक्स मध्ये डेबिट बॅलन्स आहे. सो बॅलन्स ओविंग बाय ए हलदर. सो त्याची डेट टाकायची 30th जून, ड्यू डेट पण 30th जून, बॅलन्स आहे, डेट 30th जून, ड्यू डेट 30th जून. आणि लक्षात घ्या डेज कॅल्क्युलेट करताना 30th जून पण पकडायचं, कारण तो बॅलन्स आहे, तो लास्ट इयरचा बॅलन्स आहे. लास्ट इयर म्हणजे तो आतापर्यंतचा बॅलन्स आहे. सो 30th जून पण पकडायचं. ठीक आहे. सो 30th जून ऑल्सो हॅज टू बी कॅल्क्युलेट फॉर बॅलन्स. आतापर्यंत बॅलन्स नव्हता, त्यामुळे आपण तो दिवस घ्यायचो नाही, ड्यू डेट घ्यायचो नाही, पण बॅलन्स डेट घ्यायची. सो 30th जून पण पकडायचं, कारण तो काय आधीचा बॅलन्स आहे. तो 30th जूनला फक्त कॅरी फॉरवर्ड झालाय. सो 30th जून पण पकडायचं. बाकी तर नॉर्मल ए गुड सोल्ड टू ए हलदर, कॅश रिसिव्ड, गुड सोल्ड, कॅश रिसिव्ड. त्याच्यानंतर ए हलदर एक्सेप्टेड दासगुप्ताज बिल ऍट 3 months डेट. सो त्याने एक्सेप्ट केलं, म्हणजे आपल्या बुक्स मध्ये इट इज व्हॉट, बिल्स रिसिवेबल टू अल हलदर. सो बिल्स रिसिवेबल आपल्या बुक्स मध्ये, सो विल क्रेडिट हिम विथ बाय बिल्स रिसिवेबल. आणि 1st सप्टेंबर ट्रान्झॅक्शन डेट आहे, ड्यू डेट विल बी 3 months फ्रॉम नाव प्लस ग्रेस डेज, 3 days घ्यायचे, म्हणजे 1 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, सो 4 डिसेंबर होणार ड्यू डेट. ऑक्टोबर 22 अगेन गुड्स ब्रॉट, त्याच्याकडनं परचेस केलंय, सोल्ड, रिसिव्ड. सो आय थिंक काय प्रॉब्लेम नाहीये. सो अगेन मेक अ फॉर्मॅट, प्रॉडक्ट मेथडने करायचंय. सो यू कॅन सी द फॉर्मॅट हिअर. आपलं नेहमीच फॉर्मॅट, डेट, पर्टिक्युलर्स, ड्यू डेट, अमाऊंट, डेज, प्रॉडक्ट, तेच आपलं सेमीचं. ए हलदर इन करंट अकाउंट विथ एस गुप्ता, इंटरेस्ट अप टू 31st डिसेंबर म्हटलंय, 31st डिसेंबर पर्यंत करायचंय. अँड इंटरेस्ट रेट आहेच आपला 5%. ठीक आहे. सो मेक द फॉर्मॅट अँड यू कॅन स्टार्ट. सो ऍज आय टोल्ड यू की तुम्हाला एक समाला बाकी सगळे येतील. फक्त लक्षात घ्या बॅलन्स पासून डेज विल बी इन्क्लुडिंग द बॅलन्स डेट, म्हणजे त्या दिवसापासून, कारण तो कॅरी फॉरवर्ड बॅलन्स आहे.
या 185 ऍज इन 30th जून पकडून घ्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तू जुलै पासून कॅल्क्युलेट कर, पण 30th जूनचा एक दिवस पण घे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्याला कधीपर्यंत जायचंय, 31 डिसेंबर ना. सो एक 30th जूनचा एक दिवस, मग जुलैचे 31, ऑगस्टचे 31, त्याच्यानंतर सप्टेंबरचे 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबरचे 30, डिसेंबरचे 31, 185. करेक्ट. 185. बाकी ठिकाणी नॉर्मल, बाकी ठिकाणी ड्यू डेट पकडायचं नाही. फक्त बॅलन्स आहे बिकॉज बॅलन्स लास्ट टाइमचा आहे, कॅरी फॉरवर्ड बॅलन्स आहे तो, त्यामुळे 30th जून पासूनच पकडायचं. 9.787. या 9.79 कर. नाव क्लोज. व्हेरी गुड. $83.79. Perfect. Very good. 1353.79. Yeah, that is also correct. Very nice. ऍक्च्युली इथे ना डेज मध्ये असं फुल वर्किंग वगैरे करतात, पण आपण कॅल्क्युलेटर पटापट पटापट करतो, त्याच्याकडे करायची गरज नाही. सो असं काहीतरी फुल मोठं काहीतरी कॅल्क्युलेशन करून डेज काढतात, आपण काय करत नाही, आपण डायरेक्ट फटाफट फटाफट काढतो, जे आपण ऍव्हरेज डेट मध्ये पण काढायचो. 71446 is the balance of products. Yeah, very good. Now get the interest and then close the amount column. Yeah, 9.79
round off, and now close. You get the closing balance. हे लक्षात ठेवा, नंतर विसरायला होतं. आता येत आहे पण नंतर विसरायला होतं. सो बी इन टच विथ एव्हरीथिंग दॅट आय हॅव टॉट यू. कन्साइनमेंट वगैरे जरा रिवाइज करत राहा. कारण आता जे तुम्ही 5 मिनिटात करताय ते नंतर आठवलं नाही तर 1 तास लागेल ते समजायला, कुठून स्टार्ट करायचं, कुठे संपायचं, हाऊ टू गो अबाउट इट. Done. 83.79 closing balance. 31st December. Okay. Yes, Mandar, where are you? 83.79. Okay, correct. Done. Okay. 83.79. Very good. हर्ष झालं का? ओके, हर्षही झालेलं आहे. Yeah. Yeah. Illustration 4 you can do as homework. हे illustration 4 जे आहे ना, you can do as homework. इथे एकच आहे, बाली आणि अलीच्या मध्ये. सो बाली accepted a bill drawn by Ali for 1 month. सो इथे अलीच्या बुक्स मध्ये बालीचं अकाउंट आहे. सो फॉर अली इट इज अ बिल्स रिसिवेबल. सो याचा 15 नोव्हेंबर इज द डेट. ड्यू डेट विल बी 1 मंथ आफ्टर आणि 3 days ग्रेस. सो 18th डिसेंबर होईल त्याचं ड्यू डेट. आणि इथे बिल्स ऍक्सेप्टेड बाय बाली अर्लियर डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट. हे वेगळं बिल आहे, हे ते बिल नाहीये. हे ते बिल नाहीये, जे 15 नोव्हेंबरचं बिल नाहीये, हे वेगळं बिल आहे, पण अमाऊंट वेगळी आहे बघा. सो त्याने म्हटलंय बिल ऍक्सेप्टेड बाय बाली, म्हणजे बालीने एक बिल ऍक्सेप्ट करून दिलं, म्हणजे आपल्याकडे ते बिल्स रिसिवेबल होतं, ते डिसऑनर झाले. ओके. सो बिल जेव्हा डिसऑनर होतं आपण काय एंट्री मारतो, जेव्हा बिल येतं तेव्हा बिल रिसिवेबल टू अली आपण एंट्री मारली असेल. सो अली टू बिल रिसिवेबल, सो विल डेबिट हिम. सो तेवढंच लक्षात ठेवा. आणि ड्यू डेट त्याची तीच असणार, 30 नोव्हेंबर, ज्या दिवशी डिसऑनर झालं तीच ड्यू डेट. ओके. सो दीज टू बिल्स आर डिफरंट, एवढं लक्षात ठेवा. सो हे तुम्हाला इलस्ट्रेशन 4 जमेल. इलस्ट्रेशन 3 करू नका, दॅट इज डिफरंट इलस्ट्रेशन. इलस्ट्रेशन 4 यू कॅन डू एज होमवर्क. प्रॉडक्ट मेथडनेच करायचंय. आणि असं काय वर्किंग वर करायची गरज नाही, आपण शॉर्टकटने फटाफट करतो कॅल्सीवर. सो हे सगळं करू नका. इलस्ट्रेशन 6 ऑल्सो यू कॅन डू एज होमवर्क. इलस्ट्रेशन 4, इलस्ट्रेशन 6 हे पण तसंच आहे. यू कॅन मॅनेज, इझी आहे प्रॉडक्ट मेथड. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त एक टाईप राहतो, रेड इंक इंटरेस्ट. रेड इंक इंटरेस्टचा एक कन्सेप्ट राहतो आणि बँक करंट अकाउंट एक राहतं. सो एक टोटल 3 सम्स मला वाटतं राहतात. दॅट विल डू ऑन नेक्स्ट सॅटर्डे. सो विल फिनिश दिस चॅप्टर ऑन नेक्स्ट सॅटर्डे. आणि आय थिंक वी कॅन स्टार्ट विथ न्यू चॅप्टर ऑल्सो इफ टाइम इज देअर. ठीक आहे. सो हे रिवाइज करा आणि विल मीट ऑन नेक्स्ट सॅटर्डे. ओके. नाही, फॉर्मॅट आखून बिकून नको ठेवू. नॉर्मल सम पुढच्या वेळी. आता काही नॉर्मल हे जे सम्स आहेत ते 2 सम कर फक्त होमवर्कला. आणि नेक्स्ट टाइम मी सांगेन ते वेगळे फॉर्मॅट असतील. या. ओके. चलो, सी यू नेक्स्ट वीक. बाय बाय. टेक केअर. या. बाय बाय. या. बाय बाय. येस. बाय.